निधी वाटपाच्या फायलींवर मी एकटा सही करत नाही, मुख्यमंत्री देखील सही करतात. निधी वाटपावर अजित पवार यांचं परखड मत. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला शरद पवारांची दांडी. बैठकीनंतर विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची पत्रातून मागणी. पत्रावर पवारांनी स्वाक्षरी करणंही टाळलं. नऊ लाख महिलांनी उचलला नमो शेतकरी लाडकी बहिणी योजनेचा बेकायदेशीर लाभ. महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांची माहिती. निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मंत्रालयातून मिळाला. गुन्ह्याची माहिती न दिल्यानं तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांच्या बैठकीत परवाना मिळाल्याची सूत्रांची माहिती. नवी मुंबई परिवहनच्या बसला भीषण आग. घणसोली डेपोमधील बसला आग. आगीत बस जळून खाक. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून सोलापुरात विवाहितेनं केली आत्महत्या. पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. नागपुरात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू तर आणखी 2 नव्या रुग्णांची नोंद. वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाक सैन्याची 8 महत्वाची ठिकाणं नेस्तनाबूत झाल्याची पाकचीच कबुली. ऑपरेशन सिंदूरबाबत पाक लष्कराच्या गोपनीय दस्तावेजांमधून माहिती उघड. पाकिस्तानची ड्रोन क्षमता ही भारताच्या तुलनेत प्रचंड कमकुवत. पाकला भारतीय सैन्यानं फक्त 8 तासातच केलं उद्ध्वस्त. सीडीएस अनिल चौहान यांचं मोठं विधान. युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला. पाण्याखाली स्फोटकं पेरून क्रिमियातील पूल दिला उडवून. आणि तब्बल 18 वर्षांनंतर बंगळुरूनं जिंकलं आयपीएलचं विजेतेपद. पंजाबचा 6 धावांनी केला पराभव. भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढताना दिसतोय. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 4,000हून जास्त आहे. तर सगळ्यात जास्त रुग्ण केरळमध्ये आढळून आले आहेत. राज्यात 59 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यातील 20 रुग्ण मुंबईतले आहेत. सध्या सगळ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसली तरी आरोग्य विभागानं योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 वर गेली आहे. यात महापालिका हद्दीतील 8 आणि ग्रामीण भागातील 2 रुग्णांचा समावेश आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना-19 म्हणजे कोविड-19 रुग्णांची संख्या 4,000च्या वर गेली आहे. यामध्ये सर्वाधिक संसर्ग केरळमध्ये झाला आहे. विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. येत्या 7 आणि 8 जूनला नियम आणि अटींचं पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे विशाळगडावर जाणाऱ्या सगळ्याच भक्तांना अशी कुर्बानी देता येणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडींमुळे देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्याचाच फटका सोन्यासह चांदीच्या किमतीवर होताना दिसतोय. सोन्याचे दर 3 दिवसांमध्ये 1,600 रुपयांनी तर चांदीचे दर 2,000नी वधारले आहेत. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणीत अधिक वाढ होणार आहे. संसदेच्या पुढील अधिवेशनामध्ये न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याकरता केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू सगळ्या पक्षांशी चर्चा करतील. बीड जिल्ह्यातील ऊसतोडीचा प्रश्न गंभीर बनल्यानं न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली. यात त्यांनी 5 अथवा त्यावरील गर्भवतींना काम देऊ नये. जर कोणी करत असेल तर संबंधित मुकादमावर कारवाई करून साखर कारखानदारांना दंड अथवा परवाना रद्द करण्याची किंवा निलंबनाची कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी मायक्रोसॉफ्टनं कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरू ठेवताना आणखी 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला. काही आठवड्यांपूर्वीच कंपनीनं कित्येक वर्षातील मोठी कर्मचारी कपात केली आहे.
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहामध्ये असलेल्या सुनीताच्या अटकेकरता कारगिल पोलीस नागपुरात दाखल झाले. पोलीस सुनीताला अटक करून कारगिलला घेऊन जाणार आहेत. तिथे तिच्या हेरगिरीच्या संशयावरून चौकशी करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीकरता प्रभाग रचना बदलणार आहे. याआधी 2023 मध्ये प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. मात्र ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक लांबल्यानं आता दुसऱ्यांदा प्रभाग रचना केली जाणार आहे. एक सविस्तर बातमी बघूयात. बातमी धाराशिवमधून आहे. धाराशिव तुळजाभवानीच्या मंदिरात आता पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधूंच्या मोतीचूर लाडूचा प्रसाद दिला जाणार आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाप्रमाणेच आई तुळजाभवानी मंदिरात हा लाडूचा प्रसाद दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पूजा यांनी दिली. दरम्यान देवीच्या लाडू प्रसादात भ्रष्टाचार झाला होता. त्यानंतर भक्ताला दिला जाणारा प्रसाद हा बंद केला गेला होता. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानामार्फत भाविकांना लवकरात लवकर लाडू प्रसादची सेवा आपण सुरू करणार आहोत. याच्यामध्ये आपण ई निविदा प्रक्रिया राबवून जे उत्कृष्ट लाडू पुरवठादार यांच्या आपण बैठक घेऊन त्यांचे तांत्रिक छाननी आर्थिक छाननी करून आपण चितळे बंधू या एक नामांकित मिठाई दुकानदार आहे त्यांना आपण आदेश दिलेली आहे. सो लवकरात प्रत्येक भाविकांना आई तुळजाभवानीची लाडू प्रसाद मिळणार आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. आता मेट्रो आणि मोनोमार्गिकेवरही इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या बॅटरी बदलण्याची सुविधा मिळणार आहे. महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं 25 मेट्रो स्थानकं आणि 6 मोनोरेल स्थानकांच्या ठिकाणी ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू करण्याकरता खाजगी कंपनीबरोबर भागीदारी केली जाणार आहे. मुंबईतील देवनार डम्पिंगमधील अनेक वर्षांपासून साचलेले कर्मचाऱ्याचे डोंगर साफ करण्याकरता महापालिकेनं मागवलेल्या निविदा भरण्याकरता 21 कंपन्यांकडून रस दाखवण्यात आलेला आहे. पालिकेनं या कामाच्या निविदा भरण्याकरता 23 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कंत्राट मिळवण्याकरता आणखी स्पर्धा वाढणार आहे. मुंबई महापालिका आशियातील सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधा माफक दरात देत असली तरी महापालिकेने मुंबईकरांवर कचरा कर आकारू नये अशा सूचना केल्या आहेत. विशेष करून गरीब कुटुंबांवर शुल्क आकारू नका, तर मुंबईत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांकडून कर आकारा अशा सूचना मुंबईकरांनी केल्या आहेत. गेल्या 2 महिन्यांमध्ये ईमेल, व्हॉट्सॲप, चॅटबॉक्सच्या माध्यमातून 2774 हरकती आणि सूचना नोंदवल्या गेल्या आहेत. सोलापूरमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयांप्रमाणेच मोफत प्रवास सवलतीच्या पासचं वाटप करण्याचा निर्णय घेतलाय. मुलींकरता 100% सवलत असून मुलांना तिकीट दराच्या 66% सवलत मिळणार आहे.